शासनाच्या जलजीवन अंतर्गत काम करत असताना संबंधित ठेकेदाराकडून खोदकामादरम्यान घोडेगाव येथील काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचं झालेलं नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रभू गवळीसह इतर शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण शासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं। जलजीवन मिशन अंतर्गत जामखेड तालुक्यातील घोडेगाव इथं जलजीवन मिशन पाईपलाईनचे खोदकाम करत असताना संबंधित ठेकेदाराकडून काही शेतकऱ्यांच्या शेती पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या संदर्भात प्रभू गवळी आणि कुलकर्णी या शेतकऱ्यांनी संबंधित पाईपलाईनचे झालेले नुकसान हे भरून मिळावे तसंच पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी अशा मागणीसाठी शासनाकडे मागणी केली आहे। दिनांक 22 जुलैपासून जामखेड तहसील समोर उपोषण चालू केलेलं होतं। त्यानंतर दिनांक 24 जुलै रोजी नायब तहसीलदार मनोज भोसेकर, फौजदारी संकलन विभागाचे रावसाहेब कांबळे, एनआर महसूल विभागाचे रावसाहेब विजय इंगळे आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता माने साहेब यांच्या मध्यस्थीनं उपोषणकर्ते प्रभू गवळी आणि कुलकर्णी यांची भेट घेत संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करून यातून मार्ग काढत दिनांक 30 जुलै अखेर सर्व पाईपलाईन दुरुस्ती करण्यासंदर्भात लेखी आदेशपत्र देऊन उपोषणकर्त्यांना पाणी देऊन त्यांचं उपोषण सोडण्यात आलं आहे। या संदर्भात उपोषणकर्ते प्रभू गवळी आणि कुलकर्णी यांनी शासनाच्या लेखी निर्णय मान्य करत आभार व्यक्त केला आहे। जीवनच्या कामामुळे ज्या आमच्या पाईपलाईन नादुरुस्त झाल्या त्याच्यापैकी मी गवळी प्रभू नवनाथ दिनांक 22 तारखेपासून उपोषणाला बसलो होतो। उपोषणाला बसल्याचा आज 3रा दिवस आहे। त्यांनी लेखी आश्वासन दिलं किंवा 30 तारखेपर्यंत आम्ही त्या नादुरुस्त झालेल्या सर्व पाईपलाईन दुरुस्त करून देऊन जलजीवनचा जो पाईप आहे तो 2 फूट अंतरावर टाकून जेणेकरून तुमच्या पाईपलाईनीला दुरुस्त करताना कसलीही अडचण येणार नाही असे लेखी व तोंडी आश्वासन दिले। आज उपोषण थांबवलेलं आहे। मिशनच्या कामामुळे या शेतकऱ्यांच्या पाईपलाईनची नुकसान झाली होती, त्यामुळं आम्ही उपोषणाला बसलेलो होतो। तरी प्रशासनाने माने साहेबांनी तहसीलदार दखल घेऊन पाईपलाईन पूर्ववत करून देण्याची लेखी कबुली दिल्यामुळं उपोषण थांबवण्यात येत आहे। प्रशासनाचे आभारी आहोत। प्रतिनिधी नंदू परदेशी, जामखेड, अहमदनगर।